महाराष्ट्र कांग्रेस के नेता और विधायक विजय वडेट्टीवार ने संजय राउत के बारे में कहा कि जय पराजय होते रहते हैं और ऐसे समय में निराश होकर किसी को भी खिंचाव महसूस हो सकता है। उन्होंने कहा कि संजय राउत की देह बोली से यह साफ है कि वे निराश है और इसी निराशा के कारण उन्होंने एकला चलो का नारा दिया होगा। वडेट्टीवार ने यह भी कहा कि संजय राउत का अपना स्वतंत्र विचार और पार्टी है जो उनका अधिकार है। अगर राउत की भूमिका पर स्पष्टता मिलती है तो कांग्रेस आघाड़ी के रूप में एक साथ चुनावी संघर्ष के लिए तैयार है, लेकिन यह स्थिति स्पष्ट होने के बाद ही निर्णय लिया जाएगा। वडेट्टीवार ने संजय राउत और शरद पवार के बीच दिल्ली में हो रही चर्चाओं पर भी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि संजय राउत दिल्ली में हैं और उनके पास तमाम जानकारी होती है। शायद वे दिल्ली की बैठकों को लेकर बोल रहे हैं। उन्होंने ये भी कहा कि इन बैठकों से कोई न कोई गड़बड़ी दिख सकती है, जिसका आभास हो रहा है। अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला, मला वाटतं 6 खासदारांमागे एक, तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ। यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या 84व्या वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत। फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे, कोणी असती, फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे। मी जसं काल म्हणालो, दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या मला विचारला प्रश्न, मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं, गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये, तर माझ्यामध्ये हिम्मत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची। मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही, कारण मी पाप केलंय, माझं मन मला खात आहे। नाही, मला वाटतं की जय पराजय होत असतो, एवढं खचून जाण्याची गरज नाही। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतंय आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल। ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। शरद पवार और अमित शाह की मुलाकात पर टिप्पणी करते हुए वडेट्टीवार ने कहा कि उन्हें इस बारे में कोई जानकारी नहीं है। उन्होंने ये भी कहा कि चुनाव के बाद ऐसी चर्चाएं होती रहती है और इन चर्चाओं को ज्यादा महत्व देने की जरूरत नहीं है। शरद पवार की नीतियां हमेशा प्रोग्रेसिव रही है और वे किसी भी दिशा में जाने का विचार नहीं करेंगे, इस बात का उन्हें पूरा विश्वास है। मला माहित नाही, कारण संजय राऊत जी दिल्लीत आहेत, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यामुळे दिल्लीतल्या सगळ्या दिल्लीमधली सगळी माहिती त्यांच्याकडे अगदी अपडेट असते, त्यामुळे ते कदाचित त्याच्या आधारावर बोलत असावे। परंतु दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे, ज्या बैठका होत आहेत, त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि भाजपा हमेशा फूट डालने की राजनीति करती है और यही कारण है कि उसे चैन नहीं आता है, उन्हें इस काम में ही आनंद मिलता है। नाही, माझ्याकडे ती काही माहिती नाही, ज्या गोष्टीची माहिती नाही, सगळ्या चर्चा या निवडणुका झाल्या की होत असतात, तो महिना 2 महिने या चर्चा चालू असतात। हा इकडे जाणार, तो तिकडे जाणार, सत्तेमध्ये जाणार, याला काही फारसं महत्व देण्याची गरज नाही। आणि मला विश्वास आहे की आत्ताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवार साहेबचे वर्ष एक पुरोगामी विचाराला धरून त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या दिशेनं त्यांचा जाण्यासंदर्भात अजिबात विचार करणार आहेत, यावर आम्हाला पूर्णतः खात्री है। अदानी समूह को लेकर शरद पवार की भूमिका के बारे में वडेट्टीवार ने कहा कि शरद पवार ने इस मुद्दे पर कई बार अपनी स्थिति स्पष्ट की है और यह उनकी स्पष्ट नीति है। नाही, काही गडबडी बैठकांचा जोर म्हणजे काही पुढापुढींचं राजकारण नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला
दुसऱ्याचे घर फोडणं, दुसऱ्याचे पक्ष फोडणं याशिवाय चैनच पडत नाही. त्यांना असुरी आनंद त्यामध्येच आहे. त्यामुळे असुरी आनंदापोटी काही गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. हिवाई अधिवेशन के बारे में वडेट्टीवार ने कहा कि 4 दिन का यह अधिवेशन लोगों को सिर्फ परेशान करने के लिए है। बिलों पर चर्चा होनी है, लेकिन समय की कमी के कारण दोनों प्रस्ताव पर भी पर्याप्त समय नहीं मिलेगा। उनका मानना है कि यह अधिवेशन कम से कम 2 सप्ताह का होना चाहिए था और मुंबई में आयोजित किया जाना चाहिए था ताकि विदर्भ के मुद्दों पर चर्चा हो सके। ही खबर आहे. आता मला काही तेवढं मी त्यांच्या बैठका काय झाल्यात, कशासाठी झाल्यात, पवार साहेबांची भूमिका तर स्पष्टच आहे, पूर्वीपासूनच आहे. अदानीच्या संदर्भातली भूमिका शरद पवार साहेबांनी वारंवार स्पष्ट केली आहे. त्यावर अधिक प्रश्न उपस्थित करण्याची गरज मला वाटत नाही. विजय वडेट्टीवार ने महाराष्ट्र के विधानसभा चुनाव में पराजय की जिम्मेदारी प्रदेश स्तर पर रखी। उन्होंने कहा कि लोकसभा चुनाव में मिली जीत का श्रेय प्रदेश को जाता है और विधानसभा चुनाव में हुई हार की जिम्मेदारी संबंधित व्यक्तियों पर आएगी। नाही, हे काय अधिवेशनामध्ये फार काही निष्पन्न होईल. फुकट कशाला नागपूरला अधिवेशन घेतलं हा खरा प्रश्न येतो. लोकांना त्रास द्यायला 4 दिवसाचं अधिवेशन 5 दिवसाचं. ना प्रश्नोत्तरे आहेत, ना लक्षवेधी आहेत, ना कुठलं काय आहे. बिलावर चर्चा आहे, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे. आलाच तर एखादी 2 प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी विरोधकाकडून येण्याची शक्यता आहे. त्याला सुद्धा वेळ कमी सनॅलिटी म्हणून अधिवेशन होत आहे, असंच माझं मत आहे. तो अधिवेशन मुंबईत घेतला असतं तर बरं झालं असतं. उगीच कशाला घ्यायचं असतं तर 2 आठवड्याचं तरी किमान कामकाज नागपुरात असायला पाहिजे होता. विदर्भातल्या अनेक प्रश्नावर चर्चा करता आली असती. कुठेही विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायला स्कोप नाही. अशा या वांजोट्या अधिवेशनाला फार काही महत्व देण्याची गरज मला वाटत नाही। नागपुर और चेन्नीथला में होने वाली बैठकों के बारे में वडेट्टीवार ने कहा कि राज्य में पार्टी को 16 विधायक चुनने की चुनौती का सामना करना पड़ रहा है। इसके लिए नेतृत्व की चाचनी और चर्चा होना जरूरी है और यही कारण है कि रमेश चेन्नीथला इस पर चर्चा कर रहे हैं। ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व श्रेय लोकसभेमध्ये प्रदेशच्या कडे गेलं. त्यामुळं जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच. ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली, तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदार व्यक्तीवरच येईल. त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत, त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे. चर्चा काय होते, कोण चर्चेमध्ये किती सहभाग घेतो, कोणाचं काय मत आहे, यावर सर्व निर्भर आहे. मला विचारून यातून काही फार फायदा नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकूणच पक्ष राज्यामध्ये 16 आमदारांच्या भरोश्यावर उभा करणं एक कसोटी आहे आणि ती कसोटीमध्ये कोण उतरू शकतो खरा, हे नेतृत्व कोणाच्या हातात दिलं पाहिजे याची चाचपणी होणं आणि चर्चा होणं महत्वाचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून चेन्नीथलाजी चर्चा करत आहेत असं मला वाटतं। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।